नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देश विदेशासह राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज आणि मनोरंजन क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरच्या मानकापूर परिसरातील गोधनी परिसरात 23 वर्षीय युवतीवर झालेली हत्येची घटना संपूर्ण परिसरात हादरवून टाकणारी ठरलेली आहे। युवतीला सुरुवातीला आत्महत्येचं रूप दाखवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र पोस्टमॉर्टम अहवालानं सत्य उघड केलं। अहवालानुसार युवतीच्या डोक्यावर गंभीर जखमा आणि गळ्यावर लिगेचर मार्क्स आढळल्यानं ज्यामुळे प्रकरण समजून गेलेल्या हत्येचं असल्याचं स्पष्ट झालं। तपासामध्ये समोर आलं आहे की अज्ञात आरोपीनं आधी युवतीची हत्या केली आणि नंतर शव पंख्यावर लटकवून आत्महत्येचा बनाव केला। घटनेनंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून विशेष तपास पथक स्थापन केलं आहे। सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहे आणि युवतीशी संपर्कात असलेल्या सर्व व्यक्तींची चौकशी सुरू आहे। संपूर्ण परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण आहे आणि नागरिक त्वरित आरोपी पकडण्याची मागणी करतायत। चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर पदाबाबत सुरू असलेल्या वादावर काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं। त्यांच्या म्हणण्यानुसार महापौर पद काँग्रेसच्या उमेदवाराचंच असेल। प्रदेशाध्यक्ष अंतिम निर्णय घेतील आणि उपमहापौर तसेच स्थायी समिती अध्यक्षांचा समावेश करून सत्ता स्थापित केली जाईल। वडेट्टीवार म्हणाले की महिला आरक्षण व इतर आरक्षण प्रक्रियांचा उद्देश फक्त पद भरणे नाही, तर प्रत्येक समाज वर्गाला सत्तेत भागीदारी देणं आहे। चंद्रपूरमध्ये महिला आरक्षणामुळे महिला नेत्यांना निर्णय प्रक्रियेत समान संधी मिळणार आहे। सध्या शहरात 5 महिला नगरसेवक आहेत आणि आरक्षणाच्या माध्यमातून सर्व वर्गांचा प्रतिनिधित्व सुनिश्चित केले जाईल। महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातून मोठी कारवाई समोर आली आहे। पोलिसांनी 8 किलो गांजा आणि स्विफ्ट कार ताब्यात घेतली आहे। जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 4,82,000 रुपये आहे। चोपडा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की वैजापूरकडून चोपडाकडे 4 चाकी वाहनात गांजाची तस्करी केली जात आहे। यावरून पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली। या दरम्यान मध्य प्रदेश नंबर प्लेट असलेली स्विफ्ट कार थांबवण्यात आली। कारची तपासणी केल्यावर मागील सीट जवळून 8 किलो गांजा हा हस्तगत करण्यात आला। हस्तगत गांजाची किंमत सुमारे 82,000 रुपये असून कारची किंमत अंदाजे 4 लाख रुपये आहे। पोलिसांनी एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून गांजा कुठून आणला गेला आणि कुणाला सप्लाय होणार होता याचा तपास सुरू केला आहे। स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या शंकराचार्य पदावर प्रश्न उपस्थित करत मेला प्राधिकरणानं त्यांच्यावर एक नवीन नोटीस जारी केला। या नोटीसमध्ये भूमी आवंटन रद्द करण्याची चेतावणी दिली असून शंकराचार्यांना कायमस्वरूपी मेळ्यात प्रवेश वर्जित करण्याची सूचना देखील करण्यात आली आहे। नोटीसमध्ये 18 जानेवारीच्या घटनेचा उल्लेख केला गेला असून तारीख देखील 18 जानेवारी दाखवण्यात आली आहे। या निर्णयामुळे मेळा प्रशासन आणि शंकराचार्य यांच्यातील वाद पुन्हा एकदा वाढत आहे। आजच्या बातम्यांमध्ये एवढंच। आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत राहा नागपूर समय। पुन्हा लवकरच भेटू। धन्यवाद।